सुरक्षा मोठ्या प्रमाणात, त्यामुळे सुरक्षा रक्षक जे आहेत आपल्याला पुढे जायला स्वतः या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत त्याचबरोबर रवींद्र पाठक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांची आणि जे नगरसेवक आहेत त्यांची देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली आहे आणि एकूण जे आहे ते आता थेट मतदान केंद्रावरती या नगरसेवकांना मतदानासाठी नेण्यात येणार आहे आणि कडेकोट सुरक्षामध्ये जे आहे ते या सर्व नगरसेवकांना जे आहे ते नेण्यात येणार आहे। शिंदे साहेबांची नक्कीच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन असतील मंत्री या ठिकाणी आता बैठक संपन्न झालेली आहे। भाई 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 सर मतदानासाठी मार्गदर्शन केलेलं आहे। अशा पद्धतीने आता एकनाथ शिंदे देखील आता रवाना होताना दिसून येतात। या पद्धतीने सकाळी तर शिंदे भिवंडीच्या रिसॉर्टमध्ये होते, इथे नाशिकच्या नगरसेवकांना ठेवण्यात आलेलं होतं आणि आता नाशिकच्या नगरसेवकांना मार्गदर्शन केल्यानंतर या सगळ्या नगरसेवकांना आता नाशिकला पाठवलं जातंय। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन या ठिकाणी होते, त्यांनी नगरसेवकांना इथे मार्गदर्शन केलं, मतदान कसं करायचं या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि आता नाशिकसाठी नगरसेवक देखील रवाना होत आहेत। एकीकडे दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडतायत। ठाकरेंच्या सेनेचे 6 खासदार फुटले, ते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। अशा वेळेला इथे विधान परिषद निवडणुकांसाठी म्हणून एकनाथ शिंदे देखील ऍक्टिव्ह मोडवर आहेत आणि नाशिकच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करून ते इथून निघतायत। नाशिकमध्ये मोठी घडामोड होती। नाशिकमध्ये दराडे यांच्या समोर गोकुळ गीते यांचं आव्हान होतं। त्यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी सुद्धा माघार घेतली नव्हती, त्यांनी आता माघार घेतल्याचं सांगितलंय, मात्र त्यांचं नाव त्या ठिकाणी दिसणार आहे, त्यामुळे या नगरसेवकांना मार्गदर्शन करणं गरजेचं होतं। भिवंडीच्या रिसॉर्टमध्ये महाजन आणि शिंदे यांनी असं म्हटलं जाते की वेगळा गट झालेला आहे, फक्त आता कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत। साठी निघालेले आहेत। मला वाटतं मुंबईला पोहोचले की ते डायरेक्ट बूथवरच जातील आणि त्या ठिकाणी मतदान करतील। गोकुळ गीते यांना कुठेतरी आता बंड केलं होतं, ते शमलेलं आहे, त्यामुळे एक नाही बंड नाही, काहीतरी गैरसमज पसरवला गेलेला होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून मला मतदान करा अशी मतपत्रिका त्याची फिरवली गेलेली होती, पण ती त्यांनी स्वतः पोस्ट केलेली नव्हती, त्यांच्या अकाउंटवरून नव्हती। मला वाटतं कोणीतरी मुद्दाम मिसचिवस खोडकरपणा त्या ठिकाणी केलेला होता। त्यांनी ते क्लिअर केलं सगळ्यांशी बोलून, आपल्या समोरच मोबाईलवरती बोलले की मला एकही मत टाकू नका, आपलं मत वाया घालू नका, महायुतीलाच मतदान करा, नरेंद्र दराडेंनाच मतदान करा, हे त्यांनी आपल्या समोर सांगितलेलं आहे। ठाकरे गटाची भूमिका वेगळी असणार आहे, ते गोकुळ गीते यांनाच मतदान करणार आहे ठाकरे। कोणताच गट कुठे मतदान करणार नाही। आमचे जे मतदान आहेत ते जवळपास 550-500 मतदान आमचेच आहेत, महायुतीचे 3 पक्षांचे मिळून। आम्हाला त्यांच्या मताची गरजच नाहीये। ऑपरेशन टायगरची चर्चा होती, त्यामुळे सगळ्या ठिकाणी मी सांगेल की सगळ्या ठिकाणी आम्ही 80%च्या वर मतदान घेऊ। 10-20% मग विरोधक असतात, तेवढेच मतं त्यांना पडतील, पण 80%च्या वर मतदान घेऊन आम्ही विजयी होऊ, जळगाव असेल का नाशिक असेल। सर, राज्यामध्ये ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगरची चर्चा होती, कसं पाहता याच्याकडे? खरं तर वेगळा गट देखील ठाकरे गटाच्या खासदारांच्या माध्यमातून निर्माण करतात, भविष्य कुठे असेल ठाकरे गटाचा? नाही, त्यांचं भविष्य नाही आहे, सगळं अंधकारमय आहे। भरकटलेल्या ज्या आजासारखी त्यांची परिस्थिती झालेली आहे, त्यांच्याबरोबर आता कोणीच राहायला तयार नाही। आता खासदार राहत नाहीये, तुम्ही काही दिवसांनी बघा आमदारही त्या ठिकाणी बाहेर पडतील, नगरसेवक सुद्धा त्यांच्याकडे राहणार नाहीत, कारण सगळ्या या रोजच्या नुसते वायफाट बडबडीला बघून तेही कंटाळलेले आहेत। कुठे कोणी कोणाला भेटत नाही, कोणी कोणाला विश्वासात घेत नाही, फक्त रोज सकाळ झाली की तुमच्यासमोर बसून वाटेल तसं बडबडायचं, हाच त्यांचा उद्योग राहिलेला आहे। त्यामुळे आता कुठेही नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्याबरोबर राहायला तयार नाहीत। सर, आज 11 वाजता जे आहे ते ज्या पद्धतीने खासदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे, आरवाच्या भाषा संजय राऊतांच्या माध्यमातून वापरण्यात आलेला आहे, कसं पाहता याच्याकडे? आता त्याचा थोडा तोल गेलेला आहे मला वाटतं, कारण ते आता ते सगळं बघून त्यांचं संतुलन खराब झालेलं आहे मला असं वाटतंय। त्या पद्धतीने ते शिवीगाळ करतायत, बोलतायत, ही कुठली संसदीय भाषा नाही, त्यांनी असं बोलायलाच नको, पण ते त्या भाषेमध्ये बोलतायत। ज्या पद्धतीने राणे त्यामुळे राज ठाकरे लोकांनी ज्यावेळी शिवसेना सोडली त्याच्यानंतर देखील शिवसेना जी आहे ती सावरलेली आहे, याच्या पुढे कशा पद्धतीने या सर्व शिवसेनेमध्ये बंड मोठा प्रमाणात झालेला आहे? नाही, मी तेच सांगतो, आता त्यांच्याकडे राहायला कोणी तयार नाही। पुढे काही दिवसांनी तुम्ही अजून बघा त्यांची काय परिस्थिती होते, म्हणून तिथे काही दिसणार नाही। भरकटलेल्या जहाजासारखी परिस्थिती आता शिवसेना उभाटाची झालेली आहे। सर, संजय राऊतांनी ट्विट केलं आहे, पाहिलं तर आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितलं पैशाचे राज्य हे वेश्याचे राज्य असते। बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते सध्याचे राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे त्यांनी म्हणाले, ट्विट करत पुन्हा आता वादग्रस्त निर्माण केलेला आहे। त्यांना काही ट्विट करू द्या, राऊतांना दुसरा उद्योग काय? काहीच नाही, आणि त्याच्या या सगळ्या बडबडीला कंटाळून लोक सगळे बाहेर पडतायत। एवढाच वेळ जर त्यांनी त्यांच्या खासदार आमदारांना दिला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती।
पण सकाळपासून फक्त मीडियामध्येच राहायचं, लोकांना भेटायचं नाही, संपर्क करायचा नाही, हेच त्यांचं काम आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आता लोक त्यांना सोडून चाललेले आहेत. पुढे मी तुम्हाला सांगतो, अतिशय वाईट परिस्थिती अजून त्यांची होणार आहे. राज्याचं बळकट झालेलं म्हणतात ते. अशा पद्धतीने आता या